महिलांच्या अधिकारावरनं सुप्रीम कोर्टानं एक ऐतिहासिक निकाल दिलाय। संरक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असताना महिलेनं विवाह केला म्हणून तिला नोकरीतनं काढून टाकणं हे असंविधानिक आहे। महिला कर्मचाऱ्याला विवाहाच्या अधिकारापासून वंचित करणारा हा नियम घटनाबाह्य आहे। हा पितृसत्तात्मक नियम असून हा नियम व्यवहाराच्या अधिकाराला कमकुवत बनवतो असं नमूद करत सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्या महिलेला 26 वर्ष जुन्या प्रकरणामध्ये न्याय दिलाय। कोणत्या प्रकरणावरती सुनावणी करताना हा ऐतिहासिक निर्णय दिला गेला ते आपण पाहतोय। याचिकाकर्त्या सेलिना जॉन या 26 वर्षांपूर्वी NMS मध्ये लेफ्टनंट पदावरती काम करत होत्या। या दरम्यान सेलिना जॉन यांनी विवाह केला, परंतु विवाह केल्याचं कारण देत लष्करानं त्यांना लेफ्टनंट पदावरनं कार्यमुक्त केलं। पदमुक्त करताना त्यांना कोणतीच बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही। विवाह केल्यामुळे पदमुक्त करण्यात आल्यानं सेलिना यांनी या निर्णयाविरोधात अर्थातच कोर्टात धाव घेतली। त्या पहिल्यांदा गेल्या लखनौ मधल्या सशस्त्र दल न्यायाधिकरणाकडे। यावरती निर्णय देताना सशस्त्र दल न्यायाधिकरणानं नोकरीचे सर्व लाभ आणि त्यासोबत वेतन देण्याचा आणि तसंच सेलिना यांना पुन्हा एकदा कामावरती रुजू करून घेण्याचा आदेश दिलेला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।